माध्यमातून फंडिंग होत आहे, फतवे काढले जात आहेत कामराला की तुम्ही बदनामी करा, अशा पद्धतीचा आरोप संजय निरुपमांनी केलेला आहे. सत्ताधारी नेते आहेत. असं आहे की हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत. पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन. आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर शिल्प जे वाघ्याचं आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली. सरकारची भूमिका स्पष्ट करावी. 10 वर्ष शिक्षा. पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे. तर याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा, असं काही नाही. सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे. बसून मार्ग काढला पाहिजे. बदनामी होते त्याच्यावरती 10 वर्षाची शिक्षा व्हावी बोललो मी. लाडकी बहिणीला 2100 रुपये द्यायचं ठरलं होतं, त्याच्यावर बोललो मी. त्याच्यावर रोज बोलणार. छत्रपती संभाजीराजांनी त्यांची वेळ मागितली या संदर्भात, मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले तर एका मुलाखतीमध्ये. त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली. आता त्यांना का वाटतं असं माहित नाही. मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो. माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात. त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही. नमामी चंद्रभागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही. त्याला वेळ लागणार आहे. कारण एक एक नगरपालिका, एक एक ग्रामपंचायत, एक एक नाला, सगळं जाणारं घाणपाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे. पण काम आपण सुरू केलं. अजितदादा म्हणले की ते शक्य नाही. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधीही म्हटलं नाही की शक्य नाही.